नुकसान 1 एकर बाजरी पेरली होती. आता 12 महिन्याचं अन्नधान्य शेतकऱ्यासाठी खाण्यासाठी आपण केलेली होती. पण अवकाळी गाबण्याने आपली ही बाजरी जेवढी आहे ती पूर्ण उगवण्याची क्षमता झालेली आहे. तेवढी जिल्हा प्रशासनाला आपली विनंती आहे, की आम्हाला थोडं मदत करण्याची गरज आहे. पण 1 मेची लागवड आहे. आपल्याला आपल्या विक्रीच्या टायमिंगलाच हे 10 दिवसापासून अवकाळी चालू आहे. याच्यामध्ये कंप्लीट आपली जवळपास 4 लाख रुपयाचं नुकसान झालंय. याला खर्च किमान 2 लाख रुपये प्लस झालेला आहे. याला मल्चिंग, ड्रीप, भेसळ, खतं, औषधं सर्व काही मिळून जवळपास 100% नुकसान. आपलं व्यापाऱ्याला एक टरबूज आपलं विकलं गेलं नाही. पूर्ण टरबूज हे अवकाळी पावसामुळे शेतातच पडू नये. आता तुम्ही बघू शकता जवळपास 50 टन माल आता इथं पडू नये. प्रशासनाकडे काय मागणी करणार? प्रशासनाकडे एवढीच मागणी की प्रशासनाने पंचनामे करून किमान आम्हाला खर्चाची तरी तजवीज करायला पाहिजे. बाकीचं प्रॉफिटचा तर काही विषयच नाही, पण मुद्दल खर्च जो गेलाय तो तरी प्रशासनाने आम्हाला देण्याची कृपा करावी. आपलं पपईचा बाग आहे, कमी जास्त 1 एकर. ते वादळी वाऱ्यामुळं पावसामुळं 5-6 दिवस झालं पाऊस चालू आहे. पूर्ण झाडं पडलेत, पपई खाली पडून सडून गेल्यात सगळ्या. कोणता व्यापारी यायला तयार नाही, काय नाही. त्याच्यामुळं आपलं पण खूप प्रमाणात नुकसान आहे. त्या जिल्हा प्रशासनाला आपली एवढीच विनंती राहील की त्यांना येऊन पंचनामे हे करून आमची नुकसान भरपाई द्यावी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.